आनंद बुवांचा यथोचित सन्मानित केला जात आहे। आनंद बुवा वारकरी संप्रदायाला खऱ्या अर्थाने एका नेहमी वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून ते योगदान देत असतात। कारण महाराष्ट्र म्हटला तर संतांची परंपरा लाभलेला आपला महाराष्ट्र आहे की या महाराष्ट्राच्या मातीला शेकडो वर्षाची परंपरा आहे। इथे जन्मले कित्येक संत की ज्यांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये प्रबोधन केलेले आहे। संतांची भूमी तत्पूर्वी वळूया आमचे समालोचक प्रवीण टेंबे वल्लभ यांच्याकडे। थैंक यू सो मच मागुरु। आइए चलते क्रिकेट की इस दुनिया में। क्रिकेट पहला प्यार, पहली मोहब्बत, पहला इश्क। पट गए भगतवाड़ी का मैच। पटकी हुई बॉल थी, पहली गेंद अनिकेत मात्रे, खराब बॉल, वाइट बॉल। ये मैच हो रहा है तीसरा आज के रात में, चौथी रात है। आज का जो पॉल है डी पॉल, उसमें हिसाब से ये तीसरा मैच आरसीसी भगतवाड़ी के खिलाफ है। स्वर्गीय भरत दादा 11 पड़ गए। भरत दादा के दो सुपुत्र गुल्लू भोईर, सूरज भोईर, उनके द्वारा इस मैच को ऑल द बेस्ट। और टीम के पैकर है योगेश भोईर, सचिन भोईर। सचिन दादा भोईर आइए मंच पर, स्वागत है। और ये बढ़िया स्ट्रोक शुरुआत की निखिल म्हात्रे ने डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर, फैंटास्टिक 4। से ओपनर जोड़ी पड़गे के दर्शक अब मैच देखने के लिए मैदान में आ चुके। आरसीसी भगतवाड़ी के भी दर्शक आ चुके, क्योंकि लाइव से बढ़िया मैदान में आके देखिए ऑन स्क्रीन। इस बार बहुत अच्छी गेंद थी, थोड़ी पटकी हुई थी। अंपायर का सिग्नल आएगा। ये इस बॉल पर 0। अनिकेत मात्रे कई बार बेस्ट गेंदबाज का अवार्ड जीता है इन्होंने। मशहूर गेंदबाज है, परिपक्व बॉलिंग परफॉर्मेंस है भगतवाड़ी टीम का। आरसीसी भगतवाड़ी इनफॉर्म, बेफिक्र, बेरहम, बेखौफ गेंदबाजी है इनकी, बहुत मशहूर गेंदबाज। सामने निखिल मात्रे, ताबड़तोड़ बल्लेबाज। लॉब शॉट किया है, फैंटास्टिक। छोटी गेंद, बड़ा शॉट। गेंदबाज को कहा थैंक्स अ लॉट। चषक है पाले बुद्रुक गावाला, पालेश्वरीच्या आशीर्वादानं चषक लागलाय गाजायला, पालेश्वरीच्या आशीर्वादानं चषक लागलाय गाजायला। इस बार 3 पटकी हुई गेंद थी, ये भी पटकी हुई थी। लॉफ्ट किया मिड विकेट पर, फैंटास्टिक 6। लगी तो छगी। निखिल मात्रे रन मशीन ऑफ पड़ गए, ये फॉर्म में आ गए अभी। 2 बड़े स्ट्रोक, जी फॉर्म में रन मशीन। विराट पारी है, परिपक्व बैटिंग, कड़ी टक्कर। और ये मुख्य हथियार है पड़गे का, स्टैंड एंड डिस्पैच, बिग हिट, बिग शॉट। शुभ रूपेश उलवेकर, अगर यहां पे बैटर छक्का मारते तो 500 का इनाम मिलेगा बैटर को। तर इथे समालोचन क्षेत्रासाठी खऱ्या अर्थाने 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे आलेले आहे। कुमार संचित सचिन शेर भोईर पडगे यांच्या वतीने। आणि संचित तुझा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो। संचित म्हटलं तर पडगे गावातील सुप्रसिद्ध उद्योजक सचिन शेर भोईर यांचा सुपुत्र 4 बांगडीवाला सचिन दादा। 2 बॉल 2 6। निखिल मात्रे ऑन हैट्रिक। शॉट में दम है, बंदे में भी दम है। इस बार ओवर पिच बॉल तेज निकली। अनिकेत मात्रे कमबैक करते हुए स्कोर बोर्ड पे पड़गे टीम 17, स्वर्गीय भरत दादा स्मृति 11 पड़गे टीम। सचिन भोईर पैकर 40+ में पड़गे टीम थी, लेकिन अच्छा खेल नहीं रहा। कोई बात नहीं, क्रिकेट है। लेकिन अब रेगुलर टीम को मौका है पड़गे इस लॉट में। अनिकेत मात्रे 20 मिनट आपके पास है। ज्यादा अगर फंबलिंग होती है डेड बॉल की तो शायद मुश्किल बनेगा। टाइम अलर्ट है यहाँ पे। आखिरी बॉल 17। निखिल मात्रे ऑन फायर बैटिंग। लॉफ्ट करने की कोशिश थी, गेंद मिडल स्टंप के ऊपर से गुजरती हुई। आखिरी बॉल पे 0, 2 डॉट, 2 छक्के देके 1 चौका। 17 पे 0। स्वर्गीय भरत दादा 11 पड़ गए। आइए चलते प्रेजेंटेशन बॉक्स में, जुड़ेंगे वहां पर एमडी गडगे महागुरु, थोड़ी मेहमान नवाजी। तर निश्चित स्वरूपात बघा स्वर्गीय भरत भोईर
आणि भरत भोईरच्या नावाने खऱ्या अर्थाने प्रवीण आज संघ खेळतो. एकेकालचे नामवंत क्रिकेटर आज आपल्यात नाही आहेत. त्यांना खऱ्या अर्थाने आपण आदरांजली अर्पण करूया स्पर्धेच्या माध्यमातून. परंतु पडगे क्रिकेट संघाचा एक नामवंत अष्टपैलू क्रिकेटर अर्थात भरत भोईर यांचा भाचा निखिल म्हात्रे याच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी पालेबुद्रुक ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच नरेश शेठ फडके यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. भगवान मस्से बग्गू स्ट्राइक पर, निखिल म्हात्रे ने 6 पे 17 किए. बग्गू को भी कमाल करना होगा. रडायचं नाही तर लढायचं. हा टेनिस बॉल क्रिकेट आहे. इश्क और जंग में सब कुछ जायज है. क्रिकेट एक कुरुक्षेत्र है. क्रिकेट एक युद्ध है और ये चक्रव्यूह को भेदना बल्लेबाज का काम है. चक्रव्यूह में रुकावट डालना गेंदबाज का काम है. बॉलर तैयार. स्पिन बॉलर. शॉर्ट बॉल थी, दायरे से बाहर. वाइट बॉल. एक्स्ट्रा रन. 1 ओवर 18 तो बन गए. अगर रन रेट के हिसाब से देखें तो 72 रन बन सकते टीम पड़गे के. अंपायर विकेट कीपर ने गेंद नजदीक कहां पकड़ी उसे देखा जाएगा. अंपायर्स कॉल. टीवी अंपायर चेक करिए. अनिल जी टेम्बे. अगर ये आगे पकड़ते तो शायद मुश्किल बनेगी, पीछे पकड़ते तो सेफ होगा. वाइट बॉल तो दिया अंपायर ने, लेकिन खराब गेंद थी जरूर. 24 लाइव इवेंट, टीवी अंपायर टू डायरेक्टर, डिसीजन पेंडिंग. सुपर वेबसाइट. ये रायगढ़ प्रीमियर लीग में वेबसाइट आपने देखी थी, वो ये बड़ी वेबसाइट है. 3 कैमरेज है. तर व्यासपीठावर आपण गुलजार म्हात्रे माजी सरपंच पालेबुद्रुक यांना आपण पाहतो. खऱ्या अर्थाने तुमचे मनपूर्वक स्वागत. आज एमरादादा म्हात्रे रायगड जिल्हा युवक काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि प्रवीण आपण पाहतो प्रशिक एज्युकेशन सोसायटी रायगड पब्लिक स्कूलच्या वतीने प्रशिक सन्मान संत तुकडोजी महाराज खऱ्या अर्थाने जो आज गौरव खऱ्या अर्थाने आज एमरादादा म्हात्रे यांना प्रशिक सन्मानाने खऱ्या अर्थाने पुरस्काराने केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. थर्ड अंपायर अशोक उलवेकर आइए. अनिल टेम्बे आइए. थर्ड अंपायर प्लीज फास्ट. अंपायर गेंदबाज के लिए भी थर्ड अंपायर टीवी कंटिन्यू रहेगा. बैटर के लिए हल्के हाथों से गेंद को ढकेल दिया. यहां पर 2 रन मकम्मल किए पड़गे टीम ने. टीवी स्क्रीन पर थर्ड अंपायर मौजूद रहेंगे. फेयर डिलीवरी थी पिछले अंपायर. अनिल टेम्बे सर का निश्चन थोड़ा देरी से आया, कोई बात नहीं. राउंड विकेट. बॉल तैयार. लॉफ्ट किया है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग मिड विकेट के बीच में. भग्गू ने शॉट्स को और तब तक मिलेगा महज 1 रन. स्पिनर गेंदबाज लॉन्च किया भगतवाड़ी ने अमित केनी के नाम से. स्कोर बनता हुआ 1 ओवर 18 थे. स्कोर बोर्ड पे 21. सुपर मैच. पड़गे टीम का स्कोर बहुत ज्यादा है और पार्टनरशिप लंबी है अभी तक, और ये पार्टनरशिप साझेदारी लंबी होगी तो मुकाबले में उतना ही पड़गे को मजा आएगा. निखिल म्हात्रे तैयार. राउंड विकेट. लॉफ्ट करने की कोशिश. 2 छक्के उनके बल्ले से मिड विकेट पे देखे आपने. 1 चौका देखा. पहले ओवर पैसा वसूल रही. उनका खेल अच्छा था, लेकिन दूसरे ओवर में स्पिनर बॉलर है, थोड़ा मुश्किल बनाएंगे उनके लिए. रिवर्स शॉट. स्विच हिट खेलने की कोशिश. कोई फील्डर नहीं. 3 खिलाड़ी थर्ड मैन में गेंद के पीछे. 1 मुकम्मल किया. 2 का मकाम हासिल करेंगे और 2 पे दोनों बल्लेबाज से तवज्जो करते हुए. और इसी 2 के साथ दूसरा ओवर चल रहा है. अमित केनी का स्कोर बनता हुआ बोर्ड पे 23 रन. 4 ओवर का मैच है. पड़गे टीम 50 का लक्ष्य सेट कर सकती है जिस तरीके से रन बने, लेकिन अमित केनी को 2 गेंदों पे उन्हें रोकना होगा. 4 गेंद पे अमित ने 1 वाइड बॉल किया है और रन दिए महज 6. शानदार गेंदबाजी. वापसी की उम्मीद है. जी कमबैक है आरसीसी भगतवाड़ी का. पहले ओवर में जो गलतियां हुई उसे सुधारा है. शानदार. इंसान गलतियों का पुतला होता है, लेकिन उसे सुधारना भी आना चाहिए. 6 आए 5 पे.
कमबैक है भगतवाड़ी टीम का, जो रन रेट था उसे रोक के रखा है, बांध के रखा है रन स्कोर कार्ड को। आखिरी बॉल, फुलर लेन की बॉल, बल्ले के पल्ले, खराब गेंद, मिड विकेट के ऊपर से निखिल मात्रे के बल्ले से तीसरा शानदार शॉट, 6 रन। प्रत्येकी षटकारासाठी नरेश शेठ फडके माजी उपसरपंच पालेबुद्रुक यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राईज अर्थात 1500 रुपयाचा कॅश प्राईजचा मानकरी ठरलेला आहे। सन्मान्य राहुल शेठ भोईर पडगे यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या वतीने स्पर्धेला 2500 रुपयाचा आर्थिक सहकार्य आहे। यावं आपण व्यासपीठावर आपले पालेश्वरी क्रिकेट संघाच्या वतीने आम्ही स्वागत करत आहोत। निखिल मात्रे 3 उच्च कोटि शॉट, 10 गेंद पे 24 की पारी, पड़गे का टोटल है 29। टाइम अलर्ट, 12 गेंद बची है। भगवान मत से आएंगे स्ट्राइक एंड पर। भग्गू का बल्ला शांत है, उनके बल्ले से भी वो ताबड़तोड़ पारी आनी चाहिए, क्योंकि डगआउट पे देखे तो बड़े बड़े बल्लेबाज पड़गे के बच्चे। पड़गे टीम टॉस जीत के बैटिंग ली, अजीबोगरीब फैसला था, गेंदबाजी अच्छी होगी, शायद गेम प्लानिंग चलेगी उनकी। बढ़िया मैच, विस्फोटक पारी खेलने के लिए भग्गू तैयार है। बॉलिंग ट्रैक पर आएंगे सागर मात्रे, नंबर 3 के गेंदबाजी करेंगे। हुकुम का इक्का है सागर मात्रे और पड़गे टीम का लाजवाब बल्लेबाज है भगवान मसे। क्या भग्गू अपने किरदार को निखारेंगे? उनका जो तरीका है खेलने का, तरकीब है, क्या उसे इंप्रोवाइज करेंगे इस आने वाली 6 गेंदों पर? सागर भग्गू का बैटल, पॉइंट पे खेला, स्क्वायर कट, डीप बैकवर्ड पॉइंट, नजाकत भरा स्ट्रोक, नजाकत भरी फील्डिंग, लाजवाब फील्डिंग का मुजाहिरा। व्हाट अ फील्डिंग भगतवाड़ी। यहां से मिलेंगे 2 और 2 के साथ स्कोर बनेगा 31। 50 के ऊपर पड़गे टीम पहुंच सकती है। सचिन भोईर पैकर ऑफ द टीम, गड़गे सर ने कहा 4 बांगड़िया वाला सचिन दादा आला। बहुत बढ़िया और अच्छा खेल है अब भगतवाड़ी और पड़गे टीम का। बॉलर तैयार सागर, पहली गेंद पे 2, राउंड विकेट। मिस टाइमिंग स्ट्रोक, लीडिंग एज, विकेट कीपर, कैच इट, द बैट्समैन आउट, 31 लॉस ऑफ 1। टीम स्वर्गीय भरत दादा 11 पड़गे, भगवान मत से वॉकिंग बैक टू पवेलियन। तर मात्रे आणि सुनील दादा मात्रे यांचं इथे आगमन होत आहे, मनपूर्वक आपलं सरसे स्वागत आहे। मिस टाइमिंग स्ट्रोक, लीडिंग एज, कैच इट, भग्गू मत से बैक टू डग आउट, निराशाजनक परफॉर्मेंस। सबसे बड़ी बात, निखिल मात्रे को कब मौका मिलेगा? क्योंकि 24 निखिल मात्रे ने 10 गेंद पे बनाए और वो जितना ज्यादा गेंद खेलेंगे पड़गे के लिए वो प्लस पॉइंट होगा। अब ज्यादा बना सकते हैं, उनकी पारी ताबड़तोड़ पारी है इस मैच में। फ्रंट ऑफ द स्क्वायर, भग्गू बैक टू डग आउट। बैटिंग के लिए आएंगे अब अजय पाटिल, द बाहुबली ऑफ पड़गे टीम। एक मजबूत बल्लेबाज है, दमखम है, उनकी बॉडी लैंग्वेज देखिए, अगर रडार में आती है बॉल तो बहुत दूर जाएगी। विस्फोटक पारी खेल सकते हैं, लेकिन सागर मात्रे कमबैक करेंगे। मशहूर गेंदबाज है सागर। व्हाट अ मैच, 31 लॉस ऑफ 1। अजय पाटिल 1 डाउन का बल्लेबाज, द पावर ऑफ ड्रीम, सपनों की ताकत। हर बल्लेबाज क्रिकेट में सपना देखता है, बाइकर मैन बनने का, अच्छा खेल करने का, अपने टीम को जिताने का। अजय पाटिल, यॉर्कर बॉल। सागर मात्रे, मैंने कहा एक ऐसा हकीम गेंदबाज है जो जख्म पे मरहम भी लगा सकता है, जख्म पे नमक भी डाल सकता है। ये वो गेंदबाज है, शानदार कमबैक। विकेट के बाद डॉट, भगतवाड़ी ट्रैक पे आती हुई। अगली बॉल दिशा से भटके नहीं जी, वाइट बॉल है ये, थोड़ी खराब, दायरे से बाहर, एक्स्ट्रा रन, स्कोर है 32। गेंद बची इस ओवर की 3 बॉल। अजय पाटिल, निखिल मात्रे नॉन स्ट्राइक एंड पर मछली की तरह तड़प रहे, कब उन्हें मौका मिलेगा, ये सोच है उनके दिमाग में। जी बिल्कुल, निखिल मात्रे का नॉन स्ट्राइक एंड पे रहना भगतवाड़ी के लिए अच्छी बात है। 3 बॉल डॉट लगातार, 1 विकेट, 2 डॉट, 1 वाइट बॉल, 32। एक्साइटमेंट मैच।
सागर मात्रे। इस बार जी ये भी डॉट गेंद है, कमाल की गेंदबाजी। सुकापुर में एकमेव खिलाड़ी है जो ओपन टूर्नामेंट्स खेलते हैं, वो ये गेंदबाज है सागर मात्रे। इन्हें बहुत बड़ा अनुभव है, ये ओपन मैचेस खेलते हैं, इसीलिए वो बहुत आसानी के साथ गेंदबाजी कर रहे हैं। आखिरी बॉल 4 डॉट बैक टू बैक, 5 डॉट। यस बिग हैंड, तालियां बजाइए इनके लिए। सागर मात्रे ओपन टूर्नामेंट्स खेलते हैं, अनुभव का खजाना है, अनुभव काम आया आज। एक्सपीरियंस बेस्ड टीचर। 3 ओवर का खेल समाप्त हुआ, इस ओवर में 3 रन 5 डॉट, स्कोर बनता हुआ 32। स्वर्गीय भरत दादा 11 पड़ गए। चे मालक अक्षय पाटील तलोजा मजकूर यावा आपण व्यासपीठावर आपलं पालेश्वरी क्रिकेट संघाच्या वतीने स्वागत आहे। बघा मनोज मात्रे तुम्हाला इन्व्हाइट करतात। यानंतरची लढत असेल ओम ठाकूर बाप्पा मोरिया तलोजा मजकूर विपक्ष उमरोली क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक केली जाणार आहे। दोन्ही संघातील खेळाडूंनी लगेचच नाणेफेकीसाठी संपर्क साधावा। ओम ठाकूर बाप्पा मोरिया तलोजा मजकूर विपक्ष उमरोली क्रिकेट संघाच्या दरम्यान आपण नाणेफेक करणार आहोत। 32 2 ओवर में 29 थे, इस ओवर में 3 आए। पड़गे टीम बैकफुट पे गई, आरसीसी भगतवाड़ी फ्रंट फुट पे। आरसीसी का फुल फॉर्म है कैलाशवासी रुपेश क्रिकेट क्लब भगतवाड़ी। बहुत शानदार खेल, सागर मात्रे ने 3 रन दिए। मैच का टर्निंग पॉइंट, आखिरी 6 बॉल। निखिल मात्रे को अब मौका मिलेगा। जी वो तड़प रहे थे, जैसे मछली पानी के बिना तड़पती ना बाहर, वो तड़प रहे थे कब मौका मिलेगा। वो मौका अजय ने दिया नहीं, लेकिन अब निखिल मात्रे तैयार है। तर स्वर्गीय दसरथ शेळके क्रिकेट संघ उमरोली आणि ओम ठाकूर बाप्पा मोरिया तलोजा मजकूर यावं आणि सन्मानित सचिन शेर बळी पडगे तुम्हाला पालेबुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे। यावं व्यासपीठावर, स्वागत आहे तुमचं। आखिरी ओवर ब्लाइंड स्ट्रोक, बिना देखे शॉट को डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पे फेंक दिया। जैसे मौका मिला लगा दिया चौका, सुनहरा मौका निखिल मात्रे को। कप्तान चला सीना तान, वो कप्तान है निखिल मात्रे। 1 मैन शो, एक बढ़िया शॉट, जब तक तोड़ेगे नहीं तब तक छोड़ेगे नहीं। बिग शॉट। निखिलसाठी 500 रुपयाचा पुन्हा एकदा कॅश प्राइज नरेश शेटफडके यांच्या वतीने जमा करण्यात आलेला आहे। टोटल 2000 रुपयाचा कॅश प्राइजचा मानकरी ठरलेला आहे निखिल। 4 षटकार निखिल ने बनाए 38 रन व्यक्तिगत। मिस टाइमिंग स्ट्रोक है, बॉल हवा में, लेकिन खिलाड़ी क्या पहुंचेंगे। बैकअप दिया लेकिन जजमेंट खराब है। 1-2 पे संतुष्ट। 40 रन निखिल के लिए जोरदार तालियां। व्यक्तिगत 40 पे खेल रहे और टीम पड़गे का स्कोर बनता हुआ 48 रन, 50 के लिए 2 की कमी। 2 बॉल शेष, एक नायाब पारी। द पीस ऑफ डायमंड टीम पड़गे गांव का ये कोहिनूर हीरा डायमंड निखिल मात्रे चमकता हुआ। शानदार मैच। गणेश सोनावने थोड़े महंगे चल रहे अभी। बिग शॉट, व्हाट अ स्ट्रोक, नो लुक शॉट ओवर द मिड विकेट। दैट्स अ फैंटास्टिक। दिशा से भटके तो क्यों नहीं लगेंगे फटके।
4 रन चाहिए निखिल को 50 के लिए। टीम का टोटल है 54। व्हाट अ मैच, फंटास्टिक इनिंग, वन मैन शो, जस्ट लाइक सलमान खान। सलमान खान अपने मूवी में अकेले के दम पर मूवी हिट करते, वो ब्लॉकबस्टर बैटिंग है निखिल मात्रे की, शानदार। आखिरी बॉल, 4 चाहिए 50 के लिए। क्या अर्धशतक आएगा निखिल का? 54 तो बन गए, एक बड़ा शॉट चाहिए। मिस टाइमिंग स्ट्रोक है, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर दौड़ने की कोशिश, टारगेट सेट बॉल है, एक मकाम हासिल किया, थ्रो खराब था, 2 मकाम हासिल, और इसी 2 के साथ पहला सत्र समाप्त हुआ। स्वर्गीय भरत दादा 11 पड़गे का टोटल है 56, और यहां से जीत के लिए चाहिए कंपलसरी स्वर्गीय रुपेश क्रिकेट क्लब को 57 आने वाली 4 ओवर में। लेकिन निखिल मात्रे की बैटिंग पसंद आई तो जोरदार तालियां निखिल मात्रे के लिए। वन मैन शो, शानदार बैटिंग। ओव्हर टू प्रेझेंटेशन बॉक्स। तर थँक्स प्रवीण टेंबे, अतिशय दमदार निखिल, दमदार फलंदाजी बघायला मिळाली खऱ्या अर्थाने। एक षटक मात्र थोडस 5 चेंडू त्यांचं निर्धाव फेकण्यात हाताळण्यात आलं, अन्यथा आणखी धावा मोठी धावसंख्या उभारू शकले असते, परंतु निखिलने 48 धावांची दमदार खेळी साकारली। अभिनंदन, सर्वांना प्रभावित केले। सामन्याच्या माध्यमातून नाणेफेक इथे केली जाणार आहे, नाणेफेक केली जात आहे इथे दोन्ही ओम ठाकूर, बाप्पा मोरिया, तलोजा मजकूर, विपक्ष स्वर्गीय दशरथ शेलके, स्मृती 11 उमरोली यावं आपण नाणेफेकीसाठी। इथे उमरोली क्रिकेट संघाचे संघनायक, संघाचे पुरस्कर्ते आहेत उमरोली क्रिकेट संघाचे अनिकेत शेलके चिंचवली, आणि त्याचबरोबर रोहित पाटील कोलवाडी, तुमचंही स्वागत आहे। उमरोली क्रिकेट संघ स्वर्गीय दशरथ शेलके स्मृती चषक, स्वर्गीय दशरथ शेलके 11 उमरोली क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी संपर्क साधावा। आणि अंकित दादा वर्मा सुप्रसिद्ध युवा उद्योजक आहेत, अंकित दादा या, आपल्या शुभास्ते नाणेफेक इथे केली जाणार आहे। यमराज दादा यांचं आगमन झालेलं आहे, आज त्यांना प्रशिक सन्मान या पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला। केंद्रीय मंत्री आदरणीय नामदार रामदासजी आठवले साहेबांच्या शुभ हस्ते प्रशिक सन्मान। यमराज दादा, हा सन्मान आहे तुमच्या कर्तृत्वाचा। अंकित वर्मा, एकच वादा आमचा अंकित दादा। प्रशांत पवार आमचे, जितेश यांचे खास ते सर्वांचेच मित्र आहेत, पालेश्वरी कमिटीचे मित्र आहेत। तर यावं आपण मयदादा पवार यांना पाहतो आम्ही, त्याचबरोबर दिलीप वासकर, सर्वांचे खास ते परममित्र आमचे निलेश मुलवेकर आहेत। नाणेफेकीसाठी उमरोली क्रिकेट संघाला शेवटचा पुकार। सन्माननीय संतोष म्हात्रे, 100 किंगमेकर, माजी सरपंच नितिलस यांचं काही क्षणात जिथे आगमन होईल। त्यांच्या समवेत अजयदादा पवार वावंजय, जिनेश पाटील, सुभाष पाटील वावंजय आणि गुलशन पाटील या मान्यवरांचं काही क्षणात जिथे आगमन होणार आहे। चेक। तो धन्यवाद प्रवीण सर, धन्यवाद MD गडगे सर। पुन्हा एक बार आमच्या मंचावरती उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं, क्रिकेट खेळाडूंचं आणि तमाम क्रीडा रसिकांचं मात्र मी या ठिकाणी आयोजन समितीच्या वतीनं करतोय मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत। खरं तर आजच्या रचनेतील सर्वोच्च सांघिक धावसंख्या आणि त्याचबरोबर आणखी एक नवा विक्रम आपल्याला। तर सन्माननीय अमोल दादा पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा अध्यक्ष पडगे यांचं आगमन झालेलं आहे। पडगे क्रिकेट संघाचे समर्थक आहेत। अमोल यावं आपण व्यासपीठावर, पालेश्वरी कमिटीच्या वतीने तुम्हाला इन्व्हाइट करण्यात आलेलं आहे। तर आजच्या रजनीमध्ये मात्र या सामन्यामध्ये आपल्याला 2 रेकॉर्ड्स पाहायला मिळाले, एक सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा आणि एक सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा रेकॉर्ड देखील आपल्याला खरं तर अपेक्षा होती शेवटच्या
चेंडूवरती ज्यावेळेला फलंदाज फेस करत होता, परंतु एक मोठं लक्ष आहे 57 धावांचा, येणारे 24 चेंडूवाडी, 57 धावांची गरज. सुरुवात दमदार होणं गरजेचं आहे. यावेळेला बॅकफूट पंच पाहायला मिळतोय आणि थर्ड मॅन रिझर्व्ह मधून चेंडू 2 क्षेत्ररक्षकांना भेदून सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा. क्षेत्र कोणतंही असो, कष्टाला पर्याय नाही आणि जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर मात्र यशालाही पर्याय नाहीये. हे कष्ट, हा संघर्ष आणि हा खेळ मात्र तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सादर करावा लागेल. विजयाचं लक्ष 57 धावांचं आहे. आजच्या रचनेमधील सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा पाठलाग करत असताना जो संघ जिंकेल तो मात्र, खरं तर या ठिकाणी या स्पर्धेची नियमावली आहे, जो संघ सर्वाधिक धावा उभारणार, जो संघ सर्वाधिक धावा चेस करणार, तो संघ मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल होणार. यावेळेला थोडासा पंचांकडे अचाळभूत नजरेनं जरूर पाहिलं गेलं. खरं तर सुरुवात दमदार केली होती. पहिल्या चेंडूवरती चमकार आला होता, परंतु गोलंदाजाचं पुनरागमन होणं अपेक्षित होतं. पहिलं षटक हाताळलं जात आहे. गोलंदाज आहेत निखिल म्हात्रे. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. यावेळेला जोरकस फटका लगावला, इनफिल्ड क्लिअर केली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत आणि चेंडू मात्र पंचांच्या इशाऱ्याची पाहूयात वाट. इट्स आउट ऑफ द मार्क. 6 धावांसाठी षटकार. फटके या खरं तर युटिलाइज करणं गरजेचं आहे. मी सुरुवातीला देखील म्हटलं, धावांची जर विचार केला, मधले 2 चेंडू निर्धाव वगळता एकूण धावा धावफलकावरती आलेत. 4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 10 ही धावसंख्या धावफलकावरती. यावेळेस देखील चेंडू लेफ्ट काढायचा निर्णय घेतला. चेंडूची लाईन पाहिली, लेंथ पाहिली आणि त्यानंतर मात्र कोणत्याही प्रकारे छेडछाडी करण्याचा प्रयत्न नाही. ह्या दबाव आहे. गोलंदाज किती मोठा आहे, गोलंदाजाचं नाव किती मोठं आहे, गोलंदाजाचा दर्जा किती मोठा आहे, यापेक्षा त्या गोलंदाजाला तुम्ही दबावामध्ये कसं आणता हे सर्वाधिक महत्त्वाचं आहे. आणि खास करून ज्यावेळेला मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करता आणखीन एक दबाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर थोडीशी लाईन आणि लेंथ पासून दूर ठेवला जात आहे. अवे फ्रॉम द बॉडी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होता आणि या प्रयत्नामध्ये मात्र दिशेवरचं नियंत्रण हरपलं जात आहे. 2 बॅक टू बॅक अवांतर चेंडू आले आहेत आणि अवांतर चेंडू जितके जास्त तितक्या धावा या धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळतील. यावेळेला मधल्या एसटीवरचा चेंडू होता, ऑन साईडला टार्गेट केला आहे. सुरुवात दमदार आहे, इथून मात्र थांबणार नाहीये. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक फलंदाजीचा दमखम. चेंडू सीमारेषा पार. चौकार. या ठिकाणी जर पाहिलं तर फलंदाज अंडर एजचा फलंदाज, अर्थातच जी माहिती मिळते अवघ्या 14 वर्षाचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, परंतु काय कमालीचा खेळ मात्र आपल्या फलंदाजी मारून दाखवतोय. परंतु गोलंदाज शेवटच्या चेंडूवरती कमबॅक पाहायला मिळते. पहिल्या षटकाची होते सांगता आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा मात्र धावफलकावरती येत आहेत. त्या बिनबाद 16 धावा. 16 रन्स ऑन द स्कोर कार्ड इक्वेशन विजयासाठीच नक्कीच आपल्या समोर घेऊन येऊ, परंतु सुरुवात दमदार होणं गरजेचं होतं आणि ती दमदार सुरुवात मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. अगदी स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकता येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी मात्र 41 धावांची गरज. तर 18 चेंडूवर 41 धावांची गरज असणार आहे प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला. आज या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला आर्थिकदृष्ट्या योगदान इथे प्राप्त झालेलं आहे, प्रकाश शेठ भोईर पेंदर यांच्या वतीने 20,000 रुपयाचा आर्थिक सहकार्य. सुभाष शेठ भोपी विद्यमान सरपंच रिडगर 5,001 रुपये. त्याचबरोबर वासुदेव तांडेल पालेबुद्रुक 2,000 रुपये. रमेश शेठ म्हात्रे पडगे 2,000 रुपयाचा आर्थिक सहकार्य. सन्माननीय सचिन शेठ भोईर पडगे यांच्या वतीने 2,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये आर्थिक सहकार्य. सन्माननीय प्रशांत शेठ म्हात्रे असुडगाव 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आहे. आणि सन्माननीय राहुल लक्ष्मण भोईर पडगे यांच्या वतीने 2,500 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये आर्थिक सहकार्य करण्यात आलेलं आहे. त्यांचा आम्ही पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने जाहीररित्या आभार व्यक्त करत आहोत. तर नक्कीच सर्व दात्यांचं आपण या ठिकाणी करूयात मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. परंतु ज्या सुरुवातीची गरज होती ती सुरुवात मात्र आपल्या संघाला मिळवून दिली आणि
नेहमीच आपण म्हणतो की वेल बिगिन इज अ हाफ डन. अगदी त्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. 16 धावा धावफलकावरती आल्या. 14 वर्षाचा हा खेळाडू मात्र गोलंदाजावरती अक्षरशः बरसताना आपण पाहिला. आणि हा खेळ आहे, हे डेडिकेशन आहे आणि ही आहे तुमच्यामधली गुणवत्ता जी नेहमीच तुमच्या पाठीराख्यांकडनं अपेक्षित केली जाते. मी सुरुवातीला देखील म्हटलं की 25+ किंवा 30+ धावा जर पहिल्या 2 षटकामध्ये आल्या, पहिल्या 2 षटकांना जर या ठिकाणी फलंदाजांना डॉमिनेट करत असताना जर युटिलाइज केलं तर मात्र एक चांगली धावसंख्या चेस केली जाऊ शकते. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता, प्रॉपर टायमिंग नाहीये. 2 क्षेत्ररक्षण विखुरलं गेलंय. क्षेत्ररक्षणाचे निर्बंध आता शिथिल झाले आहेत, त्यामुळे हात खुले करण्याची संधी फारशी उपलब्ध नाही आहे. तुम्हाला प्रॉपर टायमिंग आणि प्लेसमेंट हे नक्कीच या ठिकाणी दाखवावं लागेल. आपल्यामधली जे कलागुण आहेत, आपल्यामधील जे कौशल्य आहे, ते कौशल्यपणाला लावत असताना मात्र या धावा तुम्हाला नक्कीच धावफलकावरती साकाराव्या लागतील. पुन्हा एकदा सिंगलला स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय फलंदाज रुद्र भगत. आणखीन एक विस्फोटक फलंदाज. खरं तर अंडर एजचा हा खेळाडू आहे. एक उभारता सितारा म्हणून या खेळाडूकडे नक्कीच पाहिलं जातं आणि एक खूप मोठी मॅच आपल्या क्रिकेटिंग करिअरमधली खेळत असताना 57 धावांचं लक्ष कशा पद्धतीने गाठलं जाणार. यावेळेला सबमरीन पद्धतीचा हा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर मात्र अगदी एखादी पाणबुडी ज्याप्रमाणे पाण्याच्या खालून जाऊन घातक हल्ला करते, अगदी त्या प्रकारचा हा चेंडू, सबमरीन पद्धतीचा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये हाताळला गेलाय. गोलंदाजांचं देखील कौतुक करावं लागेल. आकाश भोईर, अल्पेश भोईर या ठिकाणी मात्र गोलंदाजच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्मर गोलंदाज आहे आणि यावेळेस मात्र कदाचित पंचांकडे अचानभूत नजरेनं जरूर पाहिलंय, परंतु पंचांचा इशारा आहे. इट्स अ लॉंग स्टॉप. सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी रेफर केला गेलाय. तिसऱ्या पंचांकडे खरं तर फुलटॉसचा हा चेंडू होता. ओव्हर वेस्ट हाईट, कमरेच्या उंचीच्या वरच्या चेंडूला बीमर संबोधलं जातं. इथे तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. व्हिडिओ रिप्लेस पाहिले जातील, बेस्ट पॉसिबल अँगल चेक केला जाईल आणि त्यानंतर मात्र डिसिजन पेंडिंग असेल. रेफर केला गेलाय बीमरसाठी. प्रत्येक संघाला आपण या ठिकाणी एक रिव्ह्यू अलाउड केला आणि या अनुषंगानं जर पाहिलं तर मात्र तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मदत घेतली जाईल. सो इट्स अ नो बॉल. या ठिकाणी नो चेंडूचा इशारा येतोय. खरं तर आम्ही म्हणेन सामन्यामध्ये हा सर्वाधिक महत्त्वाचा क्षण असणार आहे. आतापर्यंत नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु नो चेंडूवरती आलेल्या या चौकारानं एकूण 5 धावांचा बोनस हा जरूर मिळतोय. फ्री हिटचा हा चेंडू होता, परंतु फारसा फायदा उचलता आला नाहीये. बऱ्याच वेळेला क्रिकेटमध्ये अशा प्रकारचं चित्र आपण पाहतो. चांगल्या चेंडूवरती चौकार षटकार येतात आणि खराब चेंडूवरती देखील विकेट येताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर या अगोदर बीमर चेंडू संबोधला गेला होता. ओव्हर वेस्ट हाईट, कमरेच्या उंचीच्या वरचा चेंडू होता, ज्यावरती चौकाराच्या माध्यमातून एकूण 5 धावा आल्या, परंतु त्यानंतर फ्री हिटच्या चेंडूवर कोणत्याही प्रकारे चेंडू कनेक्ट करू शकला नाहीये. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज. यावेळेस मात्र बॉलर्स बॅक ड्राईव्ह, सेफेस्ट झोन ज्याला म्हटलं जातं, अगदी शेवटच्या क्षणाला बाउन्स जज केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. कमबॅक करत असताना क्षेत्ररक्षण करणारा संघ देखील सामन्यामध्ये, कारण हा सामना अजून संपलेला नाही हे दर्शवत असताना. एकूण धावांचा विचार केला, धावफलकावरती आल्या. षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू आहे. 23 रन्स ऑन द स्कोर कार्ड. शेवटचे काही चेंडू या षटकातील शिल्लक आहेत आणि जर का एखाद दुसरा मोठा फटका फलंदाजाच्या बॅटमधून आला, एनिथिंग अराउंड 30+ will be much helpful for the batting team. या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या संघासाठी ही जमेची बाजू असणार आहे. पुन्हा एकदा गरम गाळ्यात चेंडू जातोय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, फुटवर्कचा वापर, मात्र चेंडू नियंत्रण करू शकला नाहीये. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक दमदार चौकार. तर सन्माननीय लवशेठ भोईर पडगे यांचं इथे आगमन झालेलं आहे. यावं व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. स्पर्धेकरता देणग्या स्वरूपामध्ये वल्लभ ग्रामपंचायतीचे सरपंच आदरणीय भोलानाथ शेठ पाटील साहेबांच्या वतीने 50,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आहे. आज अंकित दादा वर्मा यांना आम्ही ते पाहतो. अंकित दादा वर्मा यांच्या वतीने 35,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य इथे करण्यात आलेलं आहे. सर्वच्या सर्व ट्रॉफ्या आदरणीय आपण प्रकाश शेठ भोईर पडगे यांच्या माध्यमातून 2 व्हीलर बाईक बिंदास ठोंबरे खानाव अर्थात शिवसेनेचे पनवेल तालुका प्रमुख आहेत, त्यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेले आहे. तर एकूण धावांचा विचार केला 27 धावा धावफलकावरती आल्यात आणि इथे मात्र या षटकाला आणखीन मोठा करण्याचा प्रयत्न. इट्स अ बिग हिट आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. या षटकारानं मात्र संघाची एकूण धावा संख्या 33 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 33 धावा धावफलकावरती आल्यात. 18 चेंडू 41 धावांचं लक्ष होतं या अगोदर ज्यावेळेला षटकाला सुरुवात झाली आणि या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर अक्षरशः दोनही फलंदाज तुटून पडले. तर अंकित शेठ वर्मा यांच्या शुभास्ते नाणेफेक केली जाणार आहे. अंकित यावं आपण.
अंकित वर्मा यांच्या शुभासे नाणेफेक केली जाईल. एका बाजूला आपण इथे पाहतो खऱ्या अर्थाने ओम ठाकूर, बाप्पा मोरिया, तलोजा मजकूर आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ स्वर्गीय दशरथ शेळके 11 उमरोली क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक केली जाते. अंकित दादा यावं आपण. अंकित वर्मा 35,000 रुपयाचा आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी. तर सामना मात्र चोरशीचा आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु तत्पूर्वी थोडंसं फोकस आपण करूयात मुख्य मंचाच्या दिशेनं जिथं टॉस केला जातोय. अजूनही इक्वेशन पाहिलं तर येणार 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी मात्र 24 धावांची गरज. पहिल्या 12 चेंडूमध्ये 33 धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या सत्रामध्ये धावा उभारल्या जाऊ शकतात, तर दुसऱ्या सत्रामध्ये धावांचा पाठलाग का केला जाऊ शकत नाही, ही सकारात्मकता या दोनही आघाडीच्या फलंदाजांमध्ये. आणि खरं तर एक विक्रमी खेळी केली होती पहिल्या सत्रामध्ये. 2 विक्रम आपल्याला पाहायला मिळाले, एक सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा. तर न्यूज मात्र आपल्याला नक्कीच टॉस बॉक्स मधून येईल. कोणत्या संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय, काय निर्णय आलाय, काय रणनीती आहे, हे सर्व काही आपल्याला एकाच वेळेला स्क्रीनवरती पाहायला मिळतं. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून मात्र या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज तुम्ही नक्कीच पाहू शकता यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. 12 चेंडू शिल्लक आहेत शेवटचे आणि 24 धावांचं लक्ष आहे. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे, जी खऱ्या अर्थाने डोकेदुखी ठरते क्षेत्ररक्षण करणाऱ्या पडगे संघासाठी. खरं तर एक आव्हानात्मक धावसंख्या उभारली गेली होती. 12 चेंडू 24 धावांचं लक्ष. यावेळेला फटका फसलाय, क्षेत्ररक्षक ऑफ बॅलन्स आणि चेंडू मात्र सीमा रेषेच्या पलीकडे. 1 बाउन्स इन टू द फिन्स. 4 धावांसाठी चौकार. पवार यांचं आगमन ते झालेलं आहे. स्पर्धेसाठी सर्वच्या सर्व सामनावीराचं जे सन्मान गौरव चिन्ह आहे त्यांनी पुरस्कृत केलेलं आहे. अमोल यावं आपण व्यासपीठावर, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्ह या ठिकाणी नशिबाची साथ देखील मिळते, कारण क्रिकेटमध्ये 99% तुमची गुणवत्ता असते आणि 1% तुम्हालाच नशिबाची साथ असते. या ठिकाणी खरं तर थोडासा उतार आहे आणि तो उतार मात्र जज करू शकले नाहीये क्षेत्ररक्षक, ज्यामुळे ऑफ बॅलन्स झालेत आणि दिली गेलेली संधी आणि या संधीचं केलं गेलेलं सोनं. चेंडू सीमा रेषा पार. आणखीन एक बिगेट, षटकार. फलंदाज जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं सर्वांना प्रभावित करणारा खेळ या फलंदाजाच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. एक अंडरएजचा खेळाडू, परंतु या संघामध्ये आपलं स्थान काय, आपल्या खेळाचा दर्जा काय आणि या संघामध्ये माझी भूमिका किती महत्वाची आहे, हे तमाम क्रीडा रसिकांना मात्र दर्शवत असताना एकूण धावा धावफलकावरती आलेत 43 धावा. विजयासाठीचं लक्ष अजूनही 12 चेंडूंमध्ये 29 धावांची जबरदस्त खेळी या खेळाडूच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली आहे. खरं तर पहिल्या सत्रामध्ये वैयक्तिक 48 धावा बनवणारा खेळाडू आपण पाहिला, परंतु इथे मात्र त्याला प्रत्युत्तर दिलं गेलंय फलंदाजीच्या माध्यमातून. 29 धावा आतापर्यंत या फलंदाजच्या बॅटमधून. यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, पण सरळ बॅटनं धावा येत असताना रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याची गरज होती का, हा प्रश्न मात्र स्वतःला विचारावा लागेल. थोडासा नफ्स कंट्रोल करावा लागेल. एकूण धावांचा विचार केला, अजूनही येणारे 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 14 धावांची गरज. 9 बॉल 14 रन्स रिक्वायर्स टू विन. एकूण धावा धावफलकावरती आपण पाहतोय 43 धावा, 43 रन्स ऑन द स्कोर कार्ड. खरं तर 14 धावांची गरज असताना थोडासा पेशन्स मैदानाच्या आतमध्ये दाखवणं गरजेचं आहे. चेंडू आणि धावांमध्ये केवळ 5चं अंतर आहे आणि ज्या प्रकारचा खेळ या दोनही आघाडीच्या खेळाडूंना केला आहे, खरं तर स्क्रीनवरती आपण पाहू शकता ज्या खेळाडूंना मात्र तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकली, तो खेळाडू अर्थातच रुद्र भगत यावेळेला आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहे. खरं तर दमखम दाखवला आपल्या फलंदाजीचा आणि अगदी योग्य वेळेला या फलंदाजाचे बॅट मात्र मैदानाच्या आतमध्ये तळपताना आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाज कमबॅक करावं लागेल, परिस्थिती कोणती असो. आपले प्रयत्न हे कसोशीचे असणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा बॅट बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला आहे, परंतु इथे चांगला निर्णय आहे, कारण इथे विकेट गमावणं म्हणजे आपल्या संघाच्या अडचणींमध्ये वाढ करणं. चेंडू जज केला गेलाय, सिंगल धावफलकावरती आलाय आणि या सिंगलनं रुद्र पोहोचलाय आपल्या वैयक्तिक 30, तर संघाला मात्र घेऊन गेलाय बिनबाद 44च्या घरात. इक्वेशन जर आपण पाहिलं तर अजूनही येणारे 8 चेंडू शिल्लक आहेत. 13 धावांची गरज आहे. चेंडू आणि धावांमधलं अंतर हे केवळ 5चं आहे आणि मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये 5चं अंतर हे फारसं मोठं अंतर मानलं जात नाही, परंतु इथून कमबॅक करावं लागेल. आपल्या मनगडी ताकदीवरती विश्वास ठेवावा लागेल. अचूक दिशा आणि अचूक टप्प्यावरती जर मारा होत राहिला तर कालच्या रजनीमध्ये 6 चेंडू 6 धावा डिपेंड होताना आपण या स्पर्धेमध्ये पाहिल्यात. त्यामुळे तुमची गोलंदाजी कशा प्रकारची आहे, तुमच्या गोलंदाजीचा दर्जा काय, हे मात्र तुम्हाला शेवटच्या या 8 चेंडूंमध्ये दर्शवावं लागेल.
यावेळेला सरळ बॅटनं चेंडू खेळलाय, पुन्हा एकदा गॅपमध्ये चेंडू ढकललाय, 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू मात्र गोळीच्या वेगाने जातोय सीमारेषा पार. मिळतील धावा 4 चौकार. जाणार का? पहिल्या सत्रामध्ये जर आपण विचार केला, वेध लागलं होतं फलंदाजाच्या अर्धशतकाचं, परंतु इथे मात्र अर्धशतकीय खेळी या 2 खेळाडूंच्या माध्यमातून होणार का? सिंगल धावफलकावरती आली आहे. नाव इट्स पार्टनरशिप मूव्ज ऑन टू 49. 49 धावांची सलामी मात्र आपल्याला पाहायला मिळते. षटकांचा विचार केला तर शेवटचं षटक शिल्लक आहे. येणारे चेंडू 6 आणि गरज मात्र विजयासाठी 8 धावांची. 2 सलामीवीर फलंदाज सागर म्हात्रे आणि त्याचबरोबर रुद्र भगत. 49 धावांची सलामी दिली गेली आहे. सुरुवातीलाच म्हटलं होतं की पहिल्या 2 षटकारा तुम्ही कशा पद्धतीनं युटिलाइज करता यावरती संपूर्णपणे सामन्याचं भवितव्य असणार आहे. अजूनही वेळ गेलेला नाही आहे, कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लॉरियस अनसर्टनिटीज असं आपण म्हणतो. इम्पॉसिबल हा शब्द देखील आय एम पॉसिबल या पद्धतीनं तुम्हाला घ्यावा लागेल, कारण धावा रोखणं कठीण आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत, 8 धावांची गरज आहे. परंतु क्रिकेटमध्ये नथिंग इज इम्पॉसिबल. इम्पॉसिबल या शब्दाला तुम्हाला पॉझिटिव्हली घ्यावं लागेल, आणि ह्या शब्दाला जर तुम्ही पॉझिटिव्हली घेतलात तर 6 चेंडू 8 धावा डिफेंड केल्या जाऊ शकतात. परंतु ड्रायव्हिंग सीटवरती आपल्याला नक्कीच हे दोनही सलामीवीर फलंदाज पाहायला मिळतात. पाहायला मिळतोय फलंदाजी करणारा भगतवाडी हा संघ. एक स्वप्न उराशी बाळगून प्रत्येक संघ या स्पर्धेमध्ये दाखल होतो. या रजनी क्रिकेट स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावायचं हे स्वप्न उराशी बाळगून हे दोनही संघ या ठिकाणी या स्पर्धेमध्ये दाखल झाले. पहिल्या सत्राचा ज्यावेळेला खेळ समाप्त झाला त्यावेळेला 56 धावा धावफलकावरती होत्या. 48 धावांची बहारदार खेळी निखिलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली, ज्यामध्ये तब्बल 5 षटकार, 3 चौकार आणि 16 चेंडूमध्ये त्यानं 300च्या स्ट्राईक रेटनं 48 धावा उभारल्या. आणि अशा परिस्थितीमध्ये प्रत्युत्तर येणं गरजेचं होतं, आणि ते प्रत्युत्तर मात्र आपल्याला रुद्रच्या माध्यमातून पाहायला मिळालं. अशा प्रकारची गोलंदाजी सामन्यामध्ये तुम्हाला कमबॅक करण्याची संधी मिळवून देऊ शकते. मी बघाशी देखील म्हटलं की क्षेत्र कोणतंही असो, कष्टाला पर्याय नाही, आणि तुमचे कष्ट जर प्रामाणिक असतील तर मात्र यशालाही पर्याय नाही. डिफेंड करायचे आहेत. येणारे चेंडू 5 आणि विजयासाठी गरज आहे त्या 8 धावांची. या 8 धावा डिफेंड केल्या जाणार का? तमाम क्रीडा रसिकांच्या मनामध्ये एकच प्रश्न सध्या उभा राहतोय, या 8 धावा धावफलकावरती उभारल्या जाणार की या 8 धावा डिफेंड केल्या जाणार? इथे मात्र सागर स्वतः आक्रमणाची धुरा सांभाळतोय. खरं तर रुद्र सारखा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असताना केवळ सिंगलनं स्ट्राईक रोटेट करणं अपेक्षित आहे. पहिल्या 2 चेंडूवरती 2 जोरकस फटक्यांसाठी गेला, 2ही चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावले. आणि इथे जो आत्मविश्वास आहे, येणाऱ्या प्रत्येक निर्धाव चेंडूनंतर हा आत्मविश्वास मात्र बळावताना पाहायला मिळतोय. गोलंदाज चमकदार कामगिरी करत असताना या मैदानावरती मात्र आपली गुणवत्ता सिद्ध करतोय. येणारे चेंडू 4 आणि 8 धावांची गरज. यावेळेला जोरकस फटका पाहूया, क्षेत्ररक्षक जेलच्या खाली येणार का? आणखीन एक संधी होती, परंतु ही संधी गमावली गेली आहे. परावर्तित केलं एकेरीला दुहेरीमध्ये. 2 धावा धावफलकावरती आल्यात. खरं तर झेल घेणं अपेक्षित होतं, कारण ज्यामुळे नवीन फलंदाज हा स्ट्रायकिंग एंडवरती असता, परंतु झेल सुटला. खरं तर प्रयत्न जिकरीचे होते, प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये होती, परंतु 2 महत्त्वपूर्ण धावा धावफलकावरती आल्यात. 8 आणि 6 मधला फरक जरी 2चा असला तरी शेवटच्या चेंडूपर्यंत आता मात्र सामना रंगणार, यात तीळ मात्र शंका नाही आहे. इक्वेशन जर आपण पाहिलं तर येणारे शेवटचे 3 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज आहे रुद्रला स्ट्रायकिंग एंडवरती येण्याची, की स्वतः फलंदाज सागर हा सामना फिनिश करणार. परंतु गोलंदाजाचं देखील कौतुक. अंतिम षटक आधी दरे या ठिकाणी मात्र गोलंदाजीच्या बोगल्यावरती ज्या प्रकारे सुरुवात केली होती आधीनं, अगदी त्याच प्रकारचे 2 चेंडू जर का या ठिकाणी हाताळले गेले तर सामना शेवटच्या चेंडूवरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. आणि जिथे केवळ पर्याय असेल षटकाराचा, ती गोलंदाजी आधीच्या माध्यमातून होणार का? यावेळेला मात्र सरळ बॅटनं चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडू जज करताय, झेल कंप्लीट होतोय. अगदी मी म्हणेन या सामन्यामध्ये निर्णायक क्षणाला विकेटची गरज होती, ती विकेट मात्र आली आहे. आणि फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन, पहिला फलंदाज गमावलाय सागरच्या माध्यमातून. खरं तर या थंड वातावरणामध्ये प्रत्येकाच्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करणारा हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि गरज आहे ती 6 धावांची.
तर रुपेश 11 भगतवाडी विरुद्ध बघा पडगे स्वर्गीय भरत भोईर 11 पडगे क्रिकेट संघाने जर सामना जिंकला तर सन्माननीय सचिन शेठ भोईर पडगे यांचे सुपुत्र संचित भोईर यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज या गोलंदाजाला दिले जाणार आहे. नक्कीच नक्कीच या ठिकाणी सामना हाय व्होल्टेज आहे. जर सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो, कारण शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे विजयासाठी 6 धावांची. नवीन फलंदाज न्यू बॅटर शुड बी ऑन द स्ट्रायकिंग एंड. ICC ने हा सर्वाधिक महत्वाचा बदल केला. पूर्वी वापरली जाणारी नियमावली आणि सध्या वापरल्या जाणाऱ्या नियमावलीमध्ये मात्र फरक आपल्याला पाहायला मिळाला की पूर्वी बॅट्समन क्रॉस झाले तर नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज हा स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळायचा, परंतु सुधारित नियमावली अंतर्गत जर आपण पाहिलं तर इथे मात्र न्यू बॅट्समन शुड बी ऑन द स्ट्रायकिंग एंड. तर शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. सामना कोणत्याही संघाच्या बाजूने झुकू शकतं. खरं तर हा सामन्यातील निर्णायक चेंडू असणार आहे, जिथे नवीन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. इन ॲट नंबर 3 थोडासा वेळ घेतला जातोय, विचार केला जातोय, कारण सामन्याचं भवितव्य अमितच्या खात्यावरती आता मात्र संपूर्णपणे जबाबदारी अमितच्या खांद्यांवरती, परंतु तितकीच धारदार गोलंदाजी आधी दरेनं मात्र या अंतिम षटकामध्ये केली आहे. कमालीचा खेळ राहिलाय आणि अगदी निर्णायक क्षणाला केली गेलेली ही धारदार गोलंदाजी. यावेळेस क्रॉस द लाईन चेंडू खेळण्याचा मानस, चेंडूची लाईन ओळखता आली नाहीये आणि जो सामना असं वाटलं होतं की अगदी सहज आपल्या खिशामध्ये टाकतील. शेवटच्या 6 चेंडूमध्ये 8 धावांची गरज असताना तब्बल 3रा निर्धाव चेंडू, इनफॅक्ट 4था निर्धाव चेंडू या षटकामध्ये फेकलाय तो गोलंदाज आधी दरेनं. जी मेहनत घेतली गेली, जो संघर्ष या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, पहा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये केला आधीनं आणि त्या संघर्षाचं फळ मात्र या खेळाडूला मिळालंय. शेवटच्या चेंडूवरती सामना आलाय, कारण इक्वेशन उरतंय. येणारा 1 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 6 धावांची गरज. बघा खरं तर प्रेक्षकांना विनंती आहे, कुणी मैदानाच्या आतमध्ये शिरकाव करायचा नाही, पालेश्वरीने ती जाहीर केलेलं आहे. तर शेवटचा 1 चेंडू शिल्लक, विजयासाठी 6 धावांची गरज. जोपर्यंत ऑफिशियली पंच डिक्लेअर करणार नाहीत कोणीही मैदानाच्या आतमध्ये कृपया प्रवेश करू नये. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. शेवटच्या चेंडूवरती मात्र हा सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवलाय. व्हॉट अ थ्रिलर. तर आधी भोईर आधी दरे दमदार गोलंदाजी बघायला मिळाली. सर्वांना जर गोलंदाजी या खऱ्या अर्थाने आधी दरेची आवडली असेल तर टाळ्यांच्या प्रतिसादामध्ये त्याचं आपण अभिनंदन करूया. 6 चेंडू इथे जर खऱ्या अर्थाने 6 चेंडू 8 धावांची गरज असताना खऱ्या अर्थाने या गोलंदाजाने काय नेत्रदीपक गोलंदाजी साकारली. खऱ्या अर्थाने आदिदरे अभिनंदन. आणि आदिदरेसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज सचिन शेठ भोईर पडगे यांचे सुपुत्र संचित भोईर यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर आधी या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच देखील आहे, तर आधीला विनंती आपण यायचं आपलं प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक देखील तर निश्चित स्वरूपात. आणि दिलीप शेठ वास्कर विद्यमान सरपंच यांच्या वतीने आदिदरे आधी तुझ्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. आणि या सामन्याचा हिरो खऱ्या अर्थाने आपण इथे पाहतो, निखिलने 48 धावांची खेळी साकारली, परंतु सामना खऱ्या अर्थाने ज्याने डिफेंड ज्या धावा केल्या तो खेळाडू ठरतो खऱ्या अर्थाने या सामन्याचा हिरो.